नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये आपण असा कुठला नेता पाहिला आहे की लोकांना त्रास होतो म्हणून त्यांनी आपल्या पाठीवरती चाबूक मारून घेतलेला आहे. आज अख्ख्या देशाने नव्हे अख्ख्या जगाने असा नेता पाहिला, तामिळनाडूचे अण्णामलाई यांनी तामिळनाडूमध्ये एका विद्यापीठात एका विद्यार्थिनीवरती बलात्कार झाला आणि तिथलं सरकार जे आहे DMKचं स्टालिन यांचं जे सरकार आहे, MK स्टालिन यांचं सरकार त्याविरुद्ध काहीही कारवाई करत नाही आहे. उलट जो आरोपी आहे, ज्याच्यावरती गंभीर आरोप आहेत इतर गुन्ह्याचे सुद्धा, त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आहे. त्याचा निषेध म्हणून अण्णामलाई यांनी आपल्या पाठीवर चाबकाचे फटके मारून घेतले आहेत. अतिशय ऐतिहासिक अशी घटना आहे मित्रांनो. मी तरी असा नेता पाहिला नाही जो लोकांच्या प्रश्नाकरता स्वतःला मारून घेत असेल. एवढंच नाही तर त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की DMKचं सरकार मी जोपर्यंत घालवत नाही, हकलून देत नाही ह्या राज्यातनं, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही आणि मी आंदोलन करीन, अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. अतिशय अभिमान वाटावा अशी घटना आहे मित्रांनो. खूप रेअर आहे. खूप कमी असे नेते आपण पाहिले असतील ज्यांना कळकळीने काहीतरी लोकांकरता करायची इच्छा आहे. खरं तर अण्णामलाई यांचं IPS अधिकारी म्हणून खूप चांगलं करिअर होतं, ते सोडून ते राजकारणात आलेले आहेत. आज तामिळनाडूच्या भाजपचे ते अध्यक्ष आहेत. मोदींचे ते अत्यंत आवडते नेते आहेत. असा हा नेता आपल्या स्वतःला शिक्षा करून घेतो आणि निश्चितपणे मित्रांनो, मला असं वाटते की हे चाबकाचे फटके जरी अण्णामलाई यांनी आपल्या पाठीवरती मारून घेतले असले तरी त्याचे जे वळ आहेत ते DMK सरकार आणि MK स्टालिन यांच्या पाठीवर उठणार आहेत, एवढं नक्की. मला असं वाटतं की आपल्या देशात जेवढी राज्य आहेत आणि तिथली जे पीडित लोक आहेत त्यांना निश्चित असं वाटत असेल, आज असं वाटत असेल की असा नेता आम्हालाही मिळायला हवा होता. आणि तुम्हाला आवडो ना आवडो, मी काय BJPच्या बाजूने बोलतो असं नाही, पण मोदी असतील, महाराष्ट्रामध्ये फडणवीस असतील आणि इतर राज्यामध्ये जी काही एकापाठोपाठ एक यशस्वी हे अण्णामलाई असतील, जी काही कर्तबगार आसामचे मुख्यमंत्री असतील, एक कर्तबगार नेत्यांची फळी भाजप ज्या रीतीने उभी करते आहे आणि एका बाजूला काँग्रेस फक्त गांधी घराणं, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ह्यांच्यात अडकून पडलेलं आहे किंवा प्रियांका गांधी, यामुळे येणाऱ्या काळामध्ये अण्णामलाईंसारखे जे नेते आहेत भाजपचे, ते निश्चितपणे किमान 50 वर्ष असं माझं मत आहे. भाजपला निश्चित ही मंडळी जी आहे ती कर्तबगार नेते मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत. ही भाजपचा जो झेंडा आहे ते नक्की बुलंद करतील आणि किमान 50 वर्ष तरी मला असं वाटत नाही की काँग्रेसला काही चान्स आहे परत केंद्रामध्ये सत्तेत येईल काँग्रेस, अशी शक्यता मला तरी किमान पुढचे 50 वर्ष दुसरं दिसतं. याचं कारण हे आहे की भाजपाने असे नेते आपल्यामध्ये निर्माण केलेले आहेत, त्या नेत्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शहा असतील, अशा मंडळींनी यांना ग्रूम केलेलं आहे, यांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन पुढे आणलेलं आहे. त्यामुळे आज निश्चित मी असं म्हणू शकतो की अण्णामलाईसारखा नेता हा आमच्या महाराष्ट्रालाही लाभावा. अर्थात आपल्या इकडे फडणवीस यांच्यासारखे नेते आहेत, पण तरी असं वाटतं की लोकांच्या प्रश्नाकरता स्वतःच्या पाठीवर आसूड ओढून घेणारा असा नेता हा विरळ आहे. अशी गोष्ट फार क्वचित आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अण्णामलाई यांनी आज जे काही दाखवून दिलेलं आहे की सामान्य लोकांकरता जर एखादा नेता उभा राहत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये DMK आणि जे स्टालिन यांचं, जे करुणानिधी यांचं जे घराणं आहे, त्यांची सत्ता ते निश्चितपणे उलथवून लावू शकतील. ही आजची घटना पाहून म्हणावं असं वाटतं. आज इथेच थांबतो मित्रांनो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.